तरी मनाचा थारा तुटला म्हणजे भवसिंधू अटला, प्राणी निश्चय तुटला पुनरुती पाजुनी. समर्थ काय बोलतात, तरी मनाच्या थारा तुटला म्हणजे हा मन मना सज्जना भक्तिपंथीची शिजावे म्हणजे सॉरी बोलते काय, मनाला एक स्थिर बसव. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे मनाला एका जागेवर बसवो म्हणून पहिलं स्वयनी मनाला बैठकीत बसायच्या आधी बसल्यानंतर पहिलं मनाला स्थिर करण्यासाठी मनाचे श्लोक दिलेत. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे मनाला सांगतो हो श्रीहरीचे नाव घेत राहो, विठ्ठलाचे नाव घे, पांडुरंगाचे नाव घे, सगळ्या देवांचे नाव घे, पण मन काय नाव घ्याय मागत नाही. म्हणून जरा तरी मनाच्या धारा तुटल्या म्हणजे मन एका जागेवर बसत नाही. एखाद्या गायीसारखं, गाय पण आपण गाई गावाला गायी असतात बघा, त्या गाय जर चरायला जायचं असेल तिला, तर तिला किती आपण बांधून ठेवली गोट्यामध्ये आणि हिरवा गार चारा सुटला तर ती गोट्यातनं बांधलेली गाय ती एखादा माणूस चरायला गवारी ठेवला असला ना, तर तो गवारी असतो ना, तर त्या गवारीचं तोंड चुकून त्या याच्यामध्ये शेतामध्ये जाते आणि ते गाईला परत धुपटू तो आणतो. तसं हे मन आहे. सॉरी किती त्याला आठवड्याभर धुते तर तो धुवून घेत नाही, परत त्या गाईसारखा मन धावतो आपला. म्हणून सॉरी बोलते, तरी रे मना धरा आटा म्हणजे ह्या मनाला आटा लाव. कशाचा आटा पाहिजे आपल्याला आता, दास्य भक्तीचा. म्हणजे दास्य भक्ती कुठे, मी पण सोडून दे मनाला. मन हे आपले हे इंद्रिय आहेत ना सगळे आठ हे आता जे 64 जे आपले इंद्रिय आहेत ना, ते सगळे मनाच्या ताब्यात आहेत. मग ते मनाच्या ताब्यावर ना काढून आपल्याला समर्थ चरणाजवळ ठेवायचे. म्हणून सगळे बोलते म्हणजे भवसिंधू आटले म्हणजे भवसिंधू तरुण जाण्याचा मार्ग आपल्याला सॉरी सांगतो. म्हणजे हे मनाचे जे मन आहे ते आपल्याला समर्थ चरणाजवळ ठेवलं ना, तर सॉरी बोलते तू भवसिंधू तरुण जाईल. प्राणी निश्चय सुटेल म्हणजे काय बोलते सॉरी, म्हणजे हा प्राणी मनुष्य प्राणी कधी सुटल, तर समर्थ चरणाजवळ जाईल तेव्हा. एक तुकाराम महाराज बोलते, एक माणसाला बोलले, सावकाराला बोलले, अरे बाबा त्या झाडाला पकडू नकोस. सावकाराला बोलले, अरे तू चल एक दिवस तरी येऊन बस, श्रवणाला बस एक दिवस. तो सावकार त्याला बोलला, तुकाराम महाराजांना बोलला, अरे मला टाइमच भेटत नाही ना संसारात ना, कधी येऊ, माझा एवढा धंदा वाढलाय की मला येताच येत नाही. एक सावकाराला दाखवायसाठी तुकाराम महाराज त्या झाडाला भेटून राहिले, झाडाला पकडून राहिले. तर तुकाराम महाराज तो सावकारा बोलला, अरे तुकाराम त्या तुला झाडाला नाही पकडलं, तू झाडाला पकडलाय. मग तुकाराम महाराज त्या सावकाराला बोलले, मला पण तुला हेच सांगायचं होतं, तुझ्या कामन तुला पकडलं नाही, तू दुकानाला तुला पकडलं नाही, तू दुकानाला पकडलाय. म्हणून सॉरी बोलते, तरी रे मना धरे म्हणून मनाच्या तोडून ओढी सवणे बसावे आवडी. अशी सॉरी बोलते, मनाच्या तोडून ओढी सवणे बसावे आवडी. म्हणून सॉरी बोलते काय, विस्मरण म्हणजे कुठे विस्मरण होतं आपलं. एकदा घरात बैठकीत आलो, एकदा घरात बसलो आपण का कितीही काम असू दे, तर बैठकीतलं काहीच आपल्याला आठवत नाही. म्हणून मनाच्या वृत्ती नाना म्हणजे मनाला ह्या किती आपल्या वृत्ती आहेत, त्या जन्म घेतोय वासना. मग ह्या ह्या मनामध्ये जन्म काय घेते, वासना. हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, काय काय पाहिजे मना वासना वासुदेवी वसुदे. मना वासना ह्या समर्थ चरणा ठेवता आल्या पाहिजे. अशी सॉरी बोलते, ह्या वासना समर्थ चरणाजवळ ठेव. आणि दास्यभक्तीमध्ये एक ग्रंथ राहा ना, जेवढी दास्यभक्ती कशी ना तेवढ्या कमी आहे, त्यातनं तू सोडून जाशील. बाकीचा मार्ग आपोआप सगळी सोडणार आहे. तो सगळी काय बोलते, तरी मनाच्या धारा सुट्ट्या म्हणजे ह्या मनाला किती दगडाला बाजार फुटतो, माणसाला बाजार फुटत नाही. सॉरी बोलते हो, दगडाला एक प्रकारे बाजार फुटल पण माणसाला फुटणार नाही. एक वेळा तुकाराम नामदेव महाराज लहान होते. तेव्हा त्याच्या बाबांनी सांगितलं हे कपडे गावात बाजारात विकायला. तुकाराम महाराजांचे कपडे कुणी विठ्ठल तिथं करत बसले, कपडे कुणीच नाही घेतले. आता त्याला माहिती आहे माझे पप्पा आता घरी गेल्यानंतर माझे बाबांनी मला आई मारणार, म्हणून तो एका जंगलामधनं येता सगळ्या दगडांना कपडे घालून बसला. आणि बाबा म्हटले, अरे कपडे कुठे आहेत.
म्हणजे त्या दगडांना घातलेत. मग ते पैसे तर मला विठ्ठल उद्या आणून देईल. आता विठ्ठल काही दगडाला घातलेले विठ्ठल पैसे आणून देणार रे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं त्या मालकाच्या दगडांना हे घातलेले कपडे घातलेले ते सगळे दगड सोन्याचे झाले. तो मालक बोलला की तुकाराम महाराज नाही, नामदेव महाराज म्हणले हे कपडे माझे आहेत. ज्या ज्या दगडाला कपडे माझे घातलेत तो दगड माझा आहे सोन्याचा. तो बोलला नाही 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 नाही, पण जागा माझी आहे ना, मग माझ्या मालकीच्या जागेमध्ये सगळे सोन्याचे दगड आहेत, मग तुला कशाला देऊ. म्हणजे सांगायचा प्रयास आहे की जेवढी दास्यभक्ती आपण करू त्याच्यापेक्षा दुप्पट सोने आपल्याला देणार आहे. पण मागितलं पाहिजे का आपण. मागता येईल दास्यभक्ती मागणं. सॉरी काय बोलते, मागता येईल दास्यभक्ती मनाच्या वृत्ती तोडून, म्हणे मनाच्या पलीकडे जाऊ दास्यभक्ती करो. मनाला स्थिर ठेव. मन स्थिर राहणार आहे आपलं नाही. ते मागायचं मागतं मीच माझंच मीच सॉरी बोलते मीच माझंच बाजूला ठेव. दशरथ राजाला एक वेळा व्यास मुनी जेव्हा आईच्या उदरातनं आले 14 वर्षाचे असताना, तेव्हा ते दशरथ राजा त्याच्या आईकडे थांबले नाहीत. ते बोलले मला या नरकामध्ये राहायचं नाहीये, हे बाहेर पण नरकच आहे, मला यायचं नाही नरकात ना पोटात ना बाहेर यायचं नाही. पण ते आले 14 वर्षानंतर. ते बोलले की मला घरात राहायचं नाही, इथं मला संसार करायचा नाही.